काय यार, चक्क 2 वर्षानंतर मी आलेली होती माटुंगा वेल शॉपमध्ये. तर झालं असं, की थोडंसं आमचं काम निघालं होतं नंदिनीमुळे आणि ती आहे सध्या आजारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. तर जाणार कोण? माझ्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी माझ्या मोठ्या बाबांना घेऊन इथे माटुंगाला गेले होती. आणि खरंच खूप दिवसानंतर वर्कशॉप बघून मलाही खूप भारी वाटलं. जाताना अक्षरशः खरंच खूप कंटाळा आला होता. म्हणून एकही शूट घेतलं नाही. कारण मला जाण्याची बिलकुल पण इच्छा नव्हती. पण तिकडे गेल्यावरती मला खरंच खूप भारी वाटलं. कारण इथे माझ्या पप्पांनी काम केलं आहे आणि आता इथे माझी नंदू काम करते. तर झालं असं, की मला असं वाटत होतं, की सगळं काही शूट करावं. पण जास्त काही शूट करणं मला पॉसिबल झालं नाही. कारण की उन्हामुळे जास्त काही फिरणं झालं नाही. फक्त व्हील शॉप टू व्हील शॉपच फिरलो आणि आमचं झटकन कामसुद्धा झालं आणि मग आम्ही दोघं जण निघालो आणि दुपार झालीच होती, तर आम्ही दोघं जण गेलो पलीकडे पावभाजी खाण्यासाठी. पावभाजी माझी फेव्हरेट आहे म्हणून बाबांनी देखील तीच खाल्ली. त्यानंतर मग ट्रेनमध्ये बसलो आणि खरंच खूप ऊन आहे. घरी आलो, चेंज केलं आणि नंदिनीला डिस्चार्ज दिला, मग तिला घ्यायला घरी आले होते. चला तर मग असा होता आज आजचा दिवस. बाय.